तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अयोध्येतील श्रीराम संस्थानच्या व्यवहाराबाबत गंभीर आरोप करत बुलढाण्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून सखोल चौकशीची मागणी केली आहे। मंदिरातील देणगी आणि संपत्तीशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर चंपतराय यांच्यासह आजपर्यंत नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। याशिवाय चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे। या पत्रामुळे अयोध्या श्रीराम संस्थानाच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून या मागणीवर उत्तर प्रदेश प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। आज आम्ही हे पत्र उत्तर प्रदेशच्या राज्यपाल महामहिम आनंदीबेन पटेल यांना दिले। पत्राचा आशय असा आहे, माननीय देशाचे पंतप्रधान यांनी श्रीराम संस्थान अयोध्या व्यवहार पाहण्याकरता चंपतराय सहित आजपर्यंत नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश होण्याबाबत आपल्या प्रदेशात अयोध्या येथे राम मंदिराचे संपत्तीवर अर्थात देणगीवर टाकलेले दरोडे व झालेल्या चोऱ्या यामुळे देशात रामाच्या नावाची, आपल्या राज्याची, देशाची व पर्यायाने आपली होत असलेली बदनामी देशातील सर्व राम भक्ताच्या माध्यमातून माझी आपणाकडे मागणी आहे की मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांनी चंपतराय सहित आजपर्यंत नियुक्त केलेल्या राम मंदिर संस्थान अयोध्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करून दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी। मान्यवर, आपले नियुक्ती भाजप शासनाचे आदेशावरून झाली। आपले नियुक्तीनंतर आपण पक्षविरहित आहात याच ध्येयातून आमच्या मागणीचा विचार करावा, कार्यवाही करावी।